नमस्कार. हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहे. दिवाळी सुरू होत आहे. दिवाळी उद्याच दिवाळी आहे. उद्या वसुबारस आहे. तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर धनत्रयोदशी आहे. दिवाळी, वसुबारस आणि धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा. दिवाळी तुम्हाला भरभराटीची जावो आणि सुख समृद्धी येवो अशी प्रार्थना करते मी स्वामी समर्थाजवळ आणि आई जगदंबाजवळ. कसं आहे, काही वेळेस दिवाळीचा सण असतो आणि आता एक असंच मी ऐकली होती, बातमी ऐकली होती. चांगली नाही बातमी ती. दिवाळीच्या टायमाला सांगू वाटत नाही खरं, पण कसं सांगू का, सांगणं गरजेचं आहे. आपला नवरा आपल्यावर खूप प्रेम करत असतो, आपल्याला जीव लावत असतो, तर आपण त्यावेळेस नवऱ्याची कदर करत नाही. आणि तो जेव्हा आपल्याला जातो सोडून, त्यावेळेस आपल्याला एक 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 क्षण आठवतो. आणि आपल्याला त्यावेळेस कोण नसतं कोणाचं, बरं का, मी सांगते तुम्हाला, कोणाचं नसतं. आणि त्यावेळेस आपण कदर करत नाही, चिडपिड करतो, रागाराग करतो, कामं सांगतो त्याला, अंग काढून घेतो, कामं करत नाही. तर असंच एक माझी मैत्रीण होती, तिच्या आयुष्यामध्ये इतकं म्हणजे घटना घडली. तर घडू नये कोणाच्या आयुष्यामध्ये घटना, म्हणजे जो पण माणूस आहे तोपर्यंत जीव लावा त्याला, जपा त्याला, कदर करा माणसाची. नाहीतर आयुष्य हे खूप म्हणजे खरंच आपण आयुष्याचं काही देणं घेणं नसतं. आयुष्य हे आपल्यासोबत येतं आणि आपल्यासोबतच जात असतं. त्याच्यामुळे त्याची किंमत करा, है ना. जसं आपण दागिने वगैरे घेतो, सोन्याचे दागिने, त्याची किंमत करतो का नाही. आपलं एवढं महाग आहे, चला आपल्याजवळ पैसा आहे तर घेऊया. आपण त्याला किती जपतो. सोन्याच्या दागिन्याला आपल्या जीवापेक्षा जास्त नसतं ते, पण त्याला खूप जपतो आपण. आपलं नवरा म्हणा, घरातले राहणारे व्यक्तीपेक्षा त्याला जास्त जपतो आपण. खरं सांगते मी तुम्हाला, कारण त्याच्यापासून आपल्याला पैसा येतो. कधी ना कधी तो मोडला की पैसा येतो त्याच्यापासून, म्हणून जपत असतो आपण. ते निर्जीव असतोय तरीसुद्धा. सोनं हे निर्जीव आहे. जसं माणसामध्ये जीव असतो, तसं सोन्यामध्ये, पैशामध्ये जीव नसतो. तुम्ही सगळं खरेदी करू शकता, पण एकदा माणूस गेला ना, परत येत नाही ते. म्हणून माणसाची किंमत करायला सांगा. जसं आपण दागिन्याची, हिऱ्या मोत्याची करतो तसं. खूप लोकांना कळत नाही आहे. ज्यावेळेस असतं जवळ त्यावेळेस. आणि काय काहींना कसं, काही असं गरज लागत नाही कष्टाची, ह्याची त्याची, सगळं मिळत जातं पहिल्यापासून. त्यांना कुठल्याच गोष्टीची जाणीव होत नाही की हे कसं मिळालं, ते कसं मिळालं. खायला अन्न मिळते ना बस, बारी बारी नेसायला कपडे मिळतात, दागिने घालायला मिळते, सर्व सुखी सोयी मिळतात तुम्हाला. पण ते कशा मिळतात, खूप कष्ट असतं त्याच्या पाठीमागं. त्या कष्टाची जर तुम्ही चीज केलं नाही, कष्टाची जाणीव ठेवली नाही, तर देव पण परीक्षा घेतो तुमची, तुम्हाला खूप खूप देतो. आज टाटा अंबानीच्या घरामध्ये बघा, एवढा पैसा, पण त्यांच्या घरात सुखी कोणी नाही आहे. जेव्हा त्यांचे व्हिडिओ येतात, त्यांनी नवरा बायको कधीसुद्धा हातात हात घालून येत नाही. ती बायको झिडकारते नेहमी त्या नवऱ्याला, कारण त्या नवऱ्यामुळं तिची किंमत असते. हो, टाटा. पण तुम्ही बघा ना कसं आहे त्यांच्या घरामध्ये. त्यांचा मुलगाची काय अवस्था आहे बघा, त्याचा काहीतरी आजार आहे, जाडी वाढत चालली त्याची. आहे का ती सुखी कुटुंब? किती पैसा आहे त्यांच्याकडं, पण तिला किंमत नाही आहे तिच्या नवऱ्याची. ती कसं का आतल्यात तसं, पण तुम्ही जगाला तर दाखवा ना तसं, आहे की नाही. दिसायला लागले दडदडीत, लोक व्हिडिओ टाकतात. मग तुम्ही जगाला, घरातल्या लोकांना दिसावं जर असं वागलात, तुमची किंमत राहत नाही नंतर. असं असतं. किंमत खूप महत्त्वाची. किंमत आपण भाजीपाला घेताना सुद्धा किंमत करतो. 50 रुपयाला पेंडी म्हणत, बापरे 50 रुपयाला पेंडी, मेथीची पेंडी, 20-20 रुपयाला द्या ना. नाही हो, खूप महाग आहे, आम्हाला परवडत नाही म्हणतात ते, आहे की नाही. तसंच माणसाचं असतं. ते तर जीव आहे, हे बाकीचं निर्जीव आहे. निर्जीव माणसाला तुम्ही किंमत करता. ज्या देवळामध्ये देव निर्जीव एक दगड असतो तो, पण त्याच्यामध्ये
तो देव असतो, त्याच्यामध्ये रूप उतरलेलं असतं, त्याच्यामध्ये आस्था असते आपली, असते की नाही, आस्था असते. पण तो एक दगडाचा देव असतो का नाही. जसं आपण बोलतो करतो तसं ते नाही बोलत देव. घरात आई वडील आपले बोलतेत, त्याची किंमत करा ना तुम्ही. आईवडिलांना जीव लावला, आईवडिलांची सेवा केली ना, सोन्याहून पिवळं तुम्हाला सगळं देव देत असतो तुम्हाला. फक्त आई बापानं गती दुखवू नका तुम्ही. किंमत करा त्याची, नवऱ्याची किंमत करा. आपली त्रास होतो त्याला, किंवा नवऱ्याने बायकोची किंमत करायला पाहिजे. त्रास होतो त्यांना. कसं ह्या प्रसंगातून गेलो आहे आम्ही, म्हणून तुम्हाला सांगतोय. आमचं काय गरज नाही सांगायची, पण सांगते तुम्हाला की असं असतं. टप्प्याटप्प्याने जातो आपण. कुठला पण एक टप्पा पार करावा लागतो आपला. जसं घर बांधताना मूळ पाया असतो तो पक्कम करावा लागतो, तर इमारत चढती वर. तर आपले आई वडील हे मूळ असतात, त्यांचा पाया घट्ट करायला पाहिजे. कसं म्हणले पाहिजे, बाई काय ह्यांची पोरं काय टॉपवरवर गेलेत, काय आईवडिलांना जपतेत. हां, हे बघ, आईवडिलांना जपते त्यांचं पुण्य त्यांना मिळालं असं म्हणतात लोक. तुम्ही आईवडिलांना नाही जपलं ना, तुमच्या हातासरशी सगळं निघून जातं. आणि म्हणतात, हे बघा, आईवडिलांची किंमत केलं नाही, काय राहिलं याच्याजवळ म्हणतात. कारण आपल्याला समाजासोबत राहायचं असते, जगासोबत राहायचं असते. त्यांना नाकारून चालत नसतं. मी एकटा राहीन, माझं मी बघीन, मला नाही कोणाची गरज. ह्या ब्रह्मात राहू नका तुम्ही. हा ब्रह्म आहे तुमचा. कुठलाच माणूस हा एकटा राहू शकत नाही. म्हणतो आपण, मला नाही कोणाची गरज. नसतं, गरज असती. म्हणून हे करा, भाऊ एकजुटीने राहा. घरातल्या बहिणी म्हणा, भाऊ म्हणा. काय भाऊ बहिणीला कधी ये म्हणत नाही, फोन करत नाही. ती तिच्या घरी खूप सुखी आहे, देवाच्या दयेने तिचं खूप चांगलं आहे. पण असतं एक फोन, ताई माई अक्का हे एकदा दिवाळीला एक दिवस भाऊबीजेला ओवाळून जा. काय होतं एवढं म्हटलं तर. पण आम्ही नाही म्हणणार. मनात नसतंय तुमच्या भाव, आणि त्यात त्यांच्या बायका. तुमची बहीण अशीच केली, तुमची बहीण तशीच केली, तसंच झालं, असंच झालं, तसंच झालं. त्या नवऱ्याला सांगून त्याचं डोकं पार येडं करून सोडतात. आणि ते भाऊ पण ते भावजायचं ऐकतात. आपल्या बहिणी आपण लहानपणी एकत्र खेळलेलो आहे, आपलं किती प्रेम आहे हे त्यांना दिसायला पाहिजे ना. दिसत नाही ना तुमचं प्रेम. त्यामध्येच भावऱ्यातच तुम्ही फिरताय, तिथंच विसरून जाता तुम्ही बहिणींना. एकच दिवस असतं तिचं भाऊबीजेचं, आणि तुम्ही वाळले म्हणून तुळशीचं पान जरी टाकलं ना, तिला ते मान्य असतं. तुमचा गैरसमज होतो. कोणी तर तुम्हाला सांगतं तुमची बहीण असं म्हणली, तिचं काही नसतं. देवाने भरभरून दिले आम्हाला, आशीर्वाद पण दिलेला आहे. म्हणून बहिणींची पण किंमत करायला शिका भावांनो. दिवाळीची भाऊबीजी झाली, तिला बोलवत जावा, ये म्हणत जावा. 2 गोष्टी बोलत जावा फोनवर. तिचा आशीर्वाद असते. आज ती हसली, ती तुम्हाला आशीर्वाद दिले तर किती लागतो तुम्हाला. आपली बहीण किती आनंदात आहे म्हणून तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. पण नाही, आम्ही कशाला फोन करावं. कारण आमची बायको आम्हाला सांगते की तुमची बहीण नाही चांगली, तुम्ही नाही बोलत, तिला काय होतं यायला. असं असतं. चला मग, याविषयी ज्याचा त्याचा प्रश्न एक मला वाटलं म्हणून मी तुमच्यापर्यंत संदेश दिलेला आहे. तर असं करू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहत जावा रे. खूप सुंदर असतो हा व्हिडिओ. ह्या व्हिडिओमधून खूप काही घेण्यासारखं असते, खूप काही शिकण्यासारखं असते ह्या व्हिडिओमधून. कारण इतका अनुभवातून आम्ही गेलेले ना, बस फक्त तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते. पण जो यूट्यूब आहे ना कंपनी, ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवतच नाही, तुम्हाला नोटिफिकेशनच येत नाहीत. आणखीन एकदा दिवाळीच्या सणाला खूप 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 शुभेच्छा. बाय. चला, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी लाईक करा, केलं नसेल तर नक्की करा.